आराध्या, लक्ष, कनिष्क, रिद्धी, यश, आयशा, ममता. ओके. जिज्ञासा. डन. एव्हरीवन हॅज डन विथ प्रेझेंटी मार्किंग. सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करा. सोहम. ओके. आरुष, मार्क युअर प्रेझेंटी. चला सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करायची आहे. ओके. सो आज आपण सुरुवात करूया सेकंड स्टँडर्ड पासून. आणि बोथ सेकंड स्टँडर्ड. ओके, वी विल स्टार्ट विथ फर्स्ट स्टँडर्ड. ओके, फर्स्ट स्टँडर्ड. सो बोथ फर्स्ट स्टँडर्ड अँड सेकंड स्टँडर्ड तुम्हाला मागच्या लेक्चर सारखंच दोन्ही स्टँडर्डच्या स्टुडंटला दोन्ही अभ्यास करायचे आहेत, बिकॉज इट इज रिलेटेड टू बोथ ऑफ यू. ओके. तुमच्या दोन्हींच्या सिलेबसशी रिलेटेड आहे. आजचा सिलेबस असेंडिंग आणि डिसेंडिंग नंबर आहेत सेकंड साठी आणि फर्स्ट साठी. काही वर्ड प्रॉब्लेम आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी ते एकत्र सॉल्व्ह करायचे आहेत. सो वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट स्टँडर्ड. सबट्रॅक्शनचे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. ओके. सी. 6 laddus were in a bowl. Vaibhav ate 1. How many laddus are left in a bowl? बाउल मध्ये किती लड्डूज होते? 6 होते. वैभवने एक खाल्ला, तर किती राहिले? फुल सेंटेन्स मध्ये आन्सर द्यायचं आहे. फुल सेंटेन्स मध्ये आन्सर द्यायचं आहे. कोण सांगणार? सांगा. हँड राईज करा किंवा चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. सेकंड स्टँडर्ड यू कॅन ऑल्सो. सेकंड स्टँडर्ड यू कॅन ऑल्सो टेल. रिद्धी. 5 laddus are left. Yes, 5 laddus are left in the bowl. Okay, next. Next question is, out of 7 animals of Dayananda's farm, 3 are cows. What is the number of other animals? दयानंदच्या फार्म मध्ये काही ॲनिमल्स आहेत, त्यापैकी 3 या गायी आहेत, काऊ आहेत. मग बाकीचे किती ॲनिमल्स आहेत? How many animals are there? How many other animals are there? दुसरे ॲनिमल्स किती आहेत? काउंट करून सांगा. कोण सांगणार? सेकंड स्टँडर्ड यू कॅन ऑल्सो टेल. Yes, Yash. 3 animals. 3 are cow. Other animals किती आहेत बघ? 3 are cow. CHI. What I am asking, 3 cows are there. What is the number of other animals? दुसरे animals किती आहेत तिथे? 7. जिज्ञासा. How many other animals are there? 4. 4. 3 sheep and 1 cat. 4 animals. Okay. Next. 4 sweets in a plate. Amit took 2. How many sweets left in plate? एका प्लेट मध्ये 4 स्वीट्स होते आणि त्यामधले अमितने 2 घेऊन टाकले. मग आता किती राहिले? कनिष्का. तिचा आवाज नव्हता येत. आयशा. येस आयशा, सांगणार का तू?
Four sweets were there. Amit ate two. How many remain? Two. Yes, good. Okay. समजलाय वर्ड प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे. वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करताना जेव्हा तुम्ही आन्सर लिहिताय तेव्हा त्या तुम्ही जे आन्सर फाइंड आउट केलंय ते सेंटेन्स सोबत लिहायचं आहे. इट शुड बी इन अ फुल सेंटेन्स. ओके. So you will say two sweets remain in the plate, right? Now some word problems for you. चला. एव्हरीवन सगळ्यांनी लिहायचं आहे. कोणीही विचारणार नाही मी लिहू का. सगळे लिहिणार आहेत. राईट द करेक्ट नंबर इन ईच बॉक्स अँड फाइंड द आन्सर्स. बघा. रोशनी हॅड 3 balls. मग आराध्या मी फर्स्ट बॉक्स मध्ये कोणता नंबर लिहू? 3. गुड. शी गेव 1 to अमित. आरुष सांग मी सेकंड बॉक्स मध्ये कोणता नंबर लिहू? 1. Good. How many balls left with her? Riddhi, what will be the answer then? 2 ball left. Yes. चला लिहा सगळ्यांनी. First लिहा. Second standard you also write this. Second standard. Write this first one. Okay. Start writing. पूर्ण सॉल्व करा आणि कंप्लीट झाल्यावर सांगा मला. रोशनी हॅड 3 balls. बॉक्स मध्ये लिहा 3. मी काय सांगितलं मला कोणीही विचारणार नाही. सगळे लिहिणार आहेत हे. सगळे लिहिणार. चला पटापट. तुझं मॅथ्स इंग्लिश मधून आहे ना ममता? आहे. हा. मग हे लिही. पेज नंबर नाही. मोबाईल वरनं बघून लिहा. वर्कबुक आहे हे. टेक्स्टबुक नाही. वर्कबुक आहे. चला लिहा. मोबाईल मधून बघून लिहा. After completing, let me know in the chat box or you can put on a mic to tell me. माईक बंद करा सगळ्यांनी. चला पटकन. ममताचा माईक बंद करा. टीचर ते नाव आपण लिहायचं. तेच तर वर्ड प्रॉब्लेम आहेत. सगळं लिहायचं आहे. टीचर झालं. इट इज कम्प्लीटेड. ओके. चला पटकन सगळ्यांनी कंप्लीट करा. ओके. टीचर जिज्ञासा इज कम्प्लीटेड. येस. चला बी फास्ट एव्हरीवन. सगळ्यांनी करा बघा. सोहम कम्प्लीटेड. येस सोहम. एकदम नीट छानपैकी लिहा सगळ्यांनी आणि मला बुक. ओके. सगळ्यांनी नीट लिहा. तुम्ही मला बुक दाखवणार आहात शेवटी सगळं झाल्यावर. ओके. फक्त बॉक्स लिहायचा नाही हा. पूर्ण एक्झाम्पल लिहायचं आहे. फक्त बॉक्स मध्ये लिहायचं नाही. पूर्ण जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं तेवढं सगळं तुमच्या बुक मध्ये दिसलं पाहिजे मला. चला. झालंय सगळ्यांचं. लक्ष, आरुष, आयशा.
चला, first problem done everyone. Everyone has done with first problem. चला, raise your hand. ज्यांचा ज्यांचा फर्स्ट प्रॉब्लेम कंप्लीट झालाय हँड रेज करा. Teacher, I shall not complete. Not completed. Okay. Make it fast, Aisha. Teacher, Aradhya complete. Okay, Aradhya. Teacher, I shall complete. Okay, Aisha. Okay, done. Now the second problem. सगळ्यांनी आता second problem बघा. Second problem बघा. 5 birds in a nest. Jignasa, what you will write in the first box? 5. Yes. 3 flew away. Aisha, what you will write in the second box? 3. Okay. How many birds left in the nest? आता नेस्ट मध्ये किती बर्ड राहिले? सोहम तू थर्ड बॉक्स मध्ये काय लिहिणार? येस. चला लिहा पटकन. समजलंय सगळ्यांना? This one is understood by everyone. First and second standard. Yes. चला लिहा पटकन. And after completing let me know. सगळं लिहायचं आहे. फक्त बॉक्स नाही. बॉक्स नाही. पूर्ण प्रॉब्लेम लिहा. फक्त बॉक्स मध्ये नंबर टाकायचे नाही. सगळं लिहा आणि नोटबुक मध्ये लिहा सगळ्यांनी. Teacher, done. हा प्रॉब्लेम लिहून झाला? Yes. लगेच? चला लिहा सगळ्यांनी राहिलेल्यांनी पटकन. Aradhya is complete. ओके. Teacher, Mamta complete. ओके. Jignasa complete. Teacher, येस. teacher, येस. box वरच नंबर टाकायचा होता ना? सगळं लिहायचं आहे. बॉक्स मध्ये नंबर टाकायचे आहेत. पण हा प्रॉब्लेम लिहायचा आहे मेन. 5 birds in the nest. हे सगळं लिहायचं आहे. बघ हा लिहायचा आहे. पूर्ण प्रॉब्लेम लिहायचा आहे. नंतर तुम्ही बघणार बुक तेव्हा तुम्हाला कसं समजणार की तुम्ही कोणतं सॉल्व्ह केलंय? It is completed, teacher. ओके. ओके.
completed. Okay, Kanishka. Teacher, so complete. Yes, Sohan. Teacher completed. Okay. All are done? चला कोणाचं राहिलाय? झालं सगळ्यांचं लिहून? Teacher लक्ष ठेव. ओके. रिलक्ष पटापट. Teacher complete. ओके. प्रत्येक वेळी सगळ्यांनी लक्षात ठेवा पूर्ण प्रॉब्लेम लिहायचा आहे. तुम्हाला स्क्रीनवर जे काही दिसतंय ते सगळं तुमच्या नोटबुक मध्ये आलं पाहिजे. फक्त बॉक्स काढून गणित सॉल्व्ह करायचं नाही. पूर्ण प्रॉब्लेम सुद्धा लिहायचा आहे. Teacher done. Third, problem number 3. Aman had 8 story books. Laksh, what you will write in the first box? 8. Okay. He gave 3 to Virat. Yash, what you will write in the second box? 3. Yes. How many storybooks left with Aman? Riddhi, what you will write in the third box? 5 books. 5 books. Okay, start writing then. चला लिहा पटकन. Everything. स्क्रीनवर जे जे दिसतंय ते सगळं तुमच्या बुक मध्ये आलं पाहिजे. Not only boxes. Write it fast. Sir, Aradhya is complete. Okay, Aradhya. Ma'am, Jitnasa is complete. Yes, Jitnyasa. Yes, it's complete. Okay, Yash. Teacher, it is completed. Yes, Riddhi. Everyone be fast. Rest others. Do your work fast. Teacher done. Okay. Yes, everyone has done. झालाय सगळ्यांचा?
Teacher, Yes. no. Teacher Okay. Kanishka is completed. Yes, Kanishka. Aisha, have you done or not? Teacher Aisha complete. Okay. ओके. आता तुम्ही मला तुमचे बुक्स दाखवायचे आहेत, त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट कडे जाऊया. यामध्ये अजून एक वर्ड प्रॉब्लेम आहे. दिस वन, दिस आय विल सेंड यू ॲज युअर होमवर्क. ओके. येस. नाव टेल मी. Okay, now show me your book. Everyone is going to show me. Okay, one by one I will ask your name. ममता. ममता बुक दाखव. थोड़ा वर घे बेटा. Yes, good. Next, Soham. Soham, show me your book. Yes. Okay. Next is Vallabh. Vallabh book दाखव. What happened, Vallabh? Okay. Next is Riddhi. Riddhi, show me the book. Very nice. Good. Next is Kanishka. Yes, Kanishka. Yes, good. After Kanishka is Arush. Arush, show me the book, beta. Teacher my complete नाही. जेवढा लिहिलंय ते दाखव. लास्ट राहिलंय का तुझं? ओके. ओके बंद कर. नेक्स्ट इज जिज्ञासा. Yes, teacher. Yes, very nice. After Jignasa is Laksh. Sorry, no. Yash, Yash. Yash, show me the book, beta. Okay. Laksh. Laksh, show me the book. Yes. Good. Then Aisha and then Aradhya. Okay, Aradhya. Aisha, very nicely written. Good. Aradhya, show me the book, beta. Yes. Good. Okay. So all of you have written very well, very nice. Now, आता सेकंड स्टँडर्डचा एक पार्ट आहे, जो सुद्धा तुम्हाला सगळ्यांसाठी असणार आहे. त्या अगोदर मला सांगा, सगळ्यांना सबट्रॅक्शनचे वर्ड प्रॉब्लेम समजले का? Everyone has understood the subtractions word problem. Yes. Okay, good. Now, do you know what is ascending number and descending number? माहिती आहे का तुम्हाला? Yes, teacher. मला स्कूलमध्ये शिकवला. Okay. Okay. So,
बघा, असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर, ज्याला मराठीमध्ये आपण चढता क्रम आणि उतरता क्रम असं म्हणत असतो. ओके, मग हे असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर काय असतं ते आपण पाहूया. बघा, तुम्हाला काही नंबरचा सेट दिला जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला असेंडिंग नंबर आणि डिसेंडिंग नंबर आयशाला अरेंज पण करायला शिकवलं. सांगितलं जाईल. ओके, सी, सी, 1 2 3, आपण हे नंबर घेऊया. ओके, these are three numbers, right? First standard, pay attention very clearly. First standard, okay, these are your three numbers. Now what you have to do, जर आपल्याला असेंडिंग ऑर्डर लिहायला सांगितली, ओके, तर ही असेंडिंग ऑर्डर लिहिताना आपण छोट्या नंबर पासून सुरुवात करायची. मग याच्यातील सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे रिद्धी? व्हॉट इज द स्मॉलेस्ट नंबर इन दिस? 1. 1. आणि त्यानंतर थोडा मोठा नंबर म्हणजे 2 आणि त्यानंतर सगळ्यात मोठा नंबर म्हणजे 3. ओके, दिस विल बी युअर असेंडिंग ऑर्डर. आणि डिसेंडिंग ऑर्डर लिहिताना तुम्हाला लिहायचं आहे सगळ्यात पहिले मोठा नंबर. आराध्या, व्हॉट विल बी द बिगेस्ट नंबर इन दिस? येस आराध्या. यश, you tell me what is the biggest number in this? 3, 2, 3. 1. Yes, 3 is the biggest number. मग डिसेंडिंग ऑर्डर लिहिताना एक सोपी ट्रिक म्हणजे असेंडिंग ऑर्डरची उलट करून डिसेंडिंग ऑर्डर लिहितात. ओके, असेंडिंग ऑर्डरला उलट लिहायचं म्हणजे 1 2 3 चा 3 2 1. ओके, राईट डाऊन दिस. हे लिहून घ्या सगळ्यांनी. चला, स्क्रीनवर जे दिसतंय ते लिहून घ्या सगळ्यांनी. Aradhi is complete. ओके, Yes, it's complete. येस. Teacher, completed. येस रिद्धी. Kanishka is completed. येस कनिष्का. Teacher Vallavi. येस पल्लव. ओके, मग आता तुम्हाला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर समजलाय का? हॅव यू अंडरस्टूड असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर? Teacher. येस, एव्हरीवन हॅज अंडरस्टूड. आता आपल्या बुक मध्ये कसं दिलंय आपण पाहूया. बुक मध्ये लिहिताना आपण लास्ट लेक्चरला मी तुम्हाला स्मॉलर नंबर आणि बिगर नंबरचे साइन शिकवले होते ना. अकॉर्डिंग टू दॅट वी हॅव टू राईट. ओके, तशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. बघा, आपले नंबर आहेत 26 19 आणि 47. चला, 26 19 आणि 47. ओके, हे आहे आपलं स्मॉलरचं साइन आणि हे आहे आपलं बिगरचं साइन. ओके, नाव असेंडिंग ऑर्डर फॉर दिस. Ma'am, चला, notebook. येस येस, नोटबुक मध्ये लिहा माझ्यासोबत. माझ्यासोबत लिहा. असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर. ओके, 26 19 and 46. ओके, 47 सॉरी. आता बघा, who will help me to write the ascending order? Aisha. Aisha, tell me what is the smallest number in this?
Yes, teacher. Tell me, Aisha, what is the smallest number? सगळ्यात लहान नंबर कोणता आहे या तिघांपैकी? 90. 19. ओके. नेक्स्ट सोहम. सोहम 19 नंतर थोडा मोठा नंबर कोणता आहे? 20. 20? 26. 26. Okay. Jignasa, what should I write now? Yes, teacher. आता कोणता नंबर लिहू मी? 47. 47. येस. आणि डिसेंडिंग ऑर्डर आता मी कसं लिहिणार? कोण सांगणार मला? लक्ष. लक्ष सांग, मी डिसेंडिंग ऑर्डर कशी लिहू? 47. 26. येस. 19. व्हेरी गुड. ओके. Thank you. समजलंय सगळ्यांना? येस. आय विल शो यू. जस्ट अ सेकंड, आय विल शो यू. सगळ्यांना समजलं डिसेंडिंग आणि असेंडिंग ऑर्डर कसं लिहायचा? हॅव यू अंडरस्टूड? येस. ओके, चला लिहा मग पटकन. टीचर मला नाही समजला. कोणाला नाही समजलं? टीचर मला. Okay, Arush. Okay, Arush, pay attention over here. See, लक्ष द्यायचं आहे नीट. बघा, आपल्याला काय दिलेलं आहे? नंबर दिलेले आहेत 26, 19 and 47. बरोबर. मग आरुष मला सांग, या तिघांमधला सगळ्यात छोटा नंबर कोणता आहे? व्हॉट इज द स्मॉलेस्ट नंबर? येस आरुष. 26, 19 आणि 47 मधला स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे? आरुष, आन्सर क्वेश्चन. कुठलं सांगितले? ह्या तिघांमधला सगळ्यात स्मॉल नंबर कोणता आहे? 90. 19. राईट. 19. मग या 19 नंतर आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये हे साइन द्यायचं आहे. ओके. हा, आता सांग मला, 26 आणि 47 हा 19 गेला बरोबर. मग या 26 आणि 47 मधला सगळ्यात लहान कोण आहे? छोटा कोण आहे ते सांगितलं. 26. 26. and again this sign. आणि आता एकच नंबर राहिला आपला 47. ओके. आणि डिसेंडिंग ऑर्डर लिहिताना आपल्याला या ऑर्डरचं फक्त उलट लिहायचं आहे आणि हे साइन द्यायचं आहे, बिगर साइन. मग सांग मला, उलट लिहिताना तू कसं लिहिणार? 47 त्यानंतर 26. येस आणि त्यानंतर 90. व्हेरी गुड. समजलं आता? यस. ओके, चल लिहून घे पटकन. टीचरची नावं पण लिहायचेत ना? येस येस, एव्हरीथिंग सगळं लिहायचं आहे. तेव्हाच तुम्हाला नेक्स्ट टाइम बुक बघताना लक्षात राहणार ना की तुम्ही काय लिहिलंय. एव्हरीथिंग यू हॅव टू राईट. टीचर आराधा कंप्लीट. येस आराध्या. टीचर आयशा कंप्लीट. येस येस. टीचर सोहम कंप्लीट. येस सोहम. टीचर जिज्ञासा कंप्लीट. येस बेटा. लेट आरुष कंप्लीट. ओके. आरुषला एकदा कंप्लीट करू द्या आणि आफ्टरवर्ड्स मी तुम्हाला आता डायरेक्टली नंबर देणार आहे. तुम्ही लिहिणार ना असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर? येस टीचर वल्लभ. लिहिणार ना आता तुम्ही स्वतः?
Yes, I will give you numbers. You will write na. Tell me. Mic on Yes. करून सांगा. Yes, Yes. teacher. Yes, Okay. teacher. Yes, teacher. Okay. Yes, खरंच. ओके चालेल. मग Yes, सेकंड स्टँडर्ड साठी पेज नंबर teacher complete. पेज नंबर 40. सेकंड स्टँडर्ड पेज नंबर 40 वरचा हा टेबल कंप्लीट करा. फर्स्ट स्टँडर्ड आय विल शो यू द बुक. ओके आरुष, आता हे जे मी सॉल्व्ह केलंय ते आपल्या या आता मी जे टेबल दाखवते त्यामध्ये आहे, तर तिथून सॉल्व्ह करायचं आहे. ओके पेज नंबर 40 सगळ्यांनी असा टेबल काढा आणि सॉल्व्ह करा. येस येस तिला पण बॉक्स काढायचे आहेत. हो, नंबर आहेत पहिल्या बॉक्स मध्ये, नंतर असेंडिंग ऑर्डर. मी जे तुम्हाला असं करून दाखवलंय ना, आपण इथे प्रत्येक नंबर साठी असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर वेगवेगळं लिहिलं ना, इथे टेबल टीचर मध्ये आहे. इथे टेबल मध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला परत लिहावं नाही लागणार. प्रत्येक नंबर साठी सेपरेट सेपरेट नाही लिहायला लागणार. ओके चला पटकन हा टेबल कंप्लीट करा आणि नंतर मला बुक दाखवा. एव्हरीवन राईट इट फास्ट. सेकंड स्टँडर्ड युअर पेज नंबर 40 ऑन ऑफ युअर टेक्स्ट बुक. ओके just a second, I will show you the book. टीचर मी पण लिहू. येस येस सगळ्यांनी लिहायचं आहे. लिहिताय ना सगळे? ऑल आर रायटिंग राईट? हे झाल्यावर तुम्ही बुक दाखवायचं आहे सगळ्यांनी. चला पटकन कंप्लीट करा.
Anyone has done? Or all are writing? एकदम नीट शांत डोकं ठेवून बघा आणि लिहा. ओके. Aradhya is complete, teacher. Yes, Okay, complete. Aradhya. Yes, Aradhya Yash. complete. Okay. Teacher complete. Okay. Done everyone? अजून कोणाचं राहिलंय? सेकंड स्टँडर्ड. Teacher, Aisha not done. Teacher, Jignasa but not done. Teacher, Aradhya done. Teacher complete. Teacher looks complete. ओके. ओके रिद्धी, यश. चला ज्यांचं राहिले त्यांनी पटकन करा. Teacher complete. ओके.
ओके, ज्यांचं कम्प्लीट झालं त्यांनी बुक दाखवा मला. रिद्धी, शो मी युअर बुक. Make it a little closer. Let me check. Let me check. Wait. Okay. Next, Laksh. Laksh, show me the book. Show me the table. Okay. आयशा. ओके, अजून कोणाचं झालंय? रेज युअर हँड. आराध्या, you have also done, right? आराध्या, show me the book. Okay. Ayesha. Yes. Then Yash. Yash, book दाखव. Teacher completed. Okay. Okay, Yash. Kanishka. Kanishka. Okay. नेक्स्ट सोहम. सोहमचं पण झालंय ना? सोहम दाखव बुक. ओके सोहम. अजून कोणाचं झालंय? वल्लभ. वल्लभ, शो मी द बुक. येस वल्लभ, शो मी द बुक बेटा. ओके. एव्हरीवन हॅज डन. सगळ्यांनी बुक्स दाखवलेत का? टीचर माझे आरुष. ओके, दाखव आरुष. येस आरुष. ओके. ओके बेटा, बंद कर. नेक्स्ट. टीचर माझे. ओके, जिज्ञासा. डन बेटा. टीचर. ओके, शो मी. नॉट डन. No teacher. Last question. ओके, सॉल्व इट. अदर्स, बाकी सगळ्यांनी बुक दाखवलंय का? एव्हरीवन, ईच अँड एव्हरीवन हॅज शो मी द बुक. ओके. सी, एकदा परत चेक करा तुम्ही, जर रॉंग झाला असेल तर. कॉज तुमचं बुक एकदम क्लिअर दिसत नाही मला. ओके, ड्यू टू सम नेटवर्क इश्यूज. चेक करा. फर्स्ट आपण सॉल्व केलेला आहे. सेकंड पासून सुरुवात करूया आपण. सेकंडची असेंडिंग ऑर्डर असणार आहे 50, 62, 85 आणि डिसेंडिंग ऑर्डर असणार आहे 85, 62 आणि 50. सगळ्यांच्या बरोबर आहे? चॅटबॉक्स मध्ये येस लिहा जर बरोबर असेल तर. येस. ओके. थर्ड 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 नंबर आहे 32, 9 अँड 13. थर्डची असेंडिंग ऑर्डर असणार आहे 9, 13, 32 आणि डिसेंडिंग ऑर्डर असणार आहे 32, 13, 9. हे पण बरोबर आहे सगळ्यांचं? टीचर जिज्ञासा कंप्लीट आहे. ओके बेटा. येस, दिस वन इज ऑल्सो राईट. ओके. त्यानंतर सेकंड लास्ट तर तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. द लास्ट वन वी विल सी. नंबर आहेत 15, 9, 75 अँड 52. आपली असेंडिंग ऑर्डर असणार आहे 9, 15,
50 to 75 आणि डिसेंडिंग ऑर्डर असणार आहे 75 50 to 59. सगळ्यांचं हे पण बरोबर आहे का? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. येस, व्हेरी गुड ऑल ऑफ यू, व्हेरी नाईस. ओके जिज्ञासा, शो मी द बुक फास्ट. Okay, you have checked the answers, all are right? Okay beta, put off. Yes, everyone has checked with the answers. मग आता तुम्हाला आजचे जे सबट्रॅक्शनचे वर्ड प्रॉब्लेम होते ते आणि हे असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर्स नंबर्सचे समजलेत का सगळ्यांना? जर तुम्हाला अशाच प्रकारे मी नंबर पाठवले तर तुम्ही त्याचं असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर टेबल बनवून लिहाल का? येस. आणि काही वर्ड प्रॉब्लेम सुद्धा असतील सबट्रॅक्शनचे, ते सुद्धा तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, नाव यू ऑल कॅन लीव द क्लास. बाय बाय एव्हरीवन, आय हॅव टू लीव Bye, फास्ट. teacher. I have my other class. Bye bye Bye, bye teacher. bye. Bye, bye, teacher. Bye. Bye, bye, teacher. Bye bye everyone.